पूर्ण देशभरातून चंद्रहारनी सगळी माणसं इकडे बोलवलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला लाखोंचा जनसागर इथं आपण पाहतोय. लाखोंचा फिल्म स्टारला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे. दीपाली ताई, मी बोललो हे सेलिब्रिटी आहे, हे सेलिब्रिटी आहे. हे आपले आज जे या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात ना. आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत, पोलीस पण आहेत, बाउन्सर पण आहेत, पोलीस माझे आहेत सगळे. क्या बात आहे. गोवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळते. जनरल चुकायचं खरं म्हणजे कवठे महांकाळ आणि तासगाव हे आज खास गाव झाले. खास गाव आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही. पैलवान गडी आहे, त्याचा नाद करायचा नाही. नाद केला तर काय होतं माहित आहे? एकच फाईट, वातावरण टाईट. आणि चंद्रहारनी ते करून दाखवलंय. वातावरण फुल टाईट. शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं. आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा. आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई इथं आहे. अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या. यांना ब्रँड अँबॅसेडर करा शहाजी बापूला. जो कधी मानत नाही हार तो आहे आमचा चंद्रहार. लाडक्या बळीराजाचा आधार म्हणजे हा आहे आमचा चंद्रहार. सैन्यातील शूरवीर जवानांचे फेडतो उपकार तो आहे चंद्रहार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार निडर आहे. आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं. लीडर बनवायचं ना. बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे, मी त्याच्यात जात नाही. पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता.
त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, घोड्याची शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना, बरोबर ना, घोडेस्वारी हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीयवर पोचलं, ऑलिम्पिक पर्यंत गेलं. तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे. आणि चंद्रहार जसं म्हणाला, प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली, पाहिजे. इथं आपल्या देशी बैलांबरोबर उद्या स्पॅनिश, इटालियन, रशियन बैल पण दिसले पाहिजे. म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.